माझ्या शिवबाचा महाराष्ट्र, हाच महाराष्ट्र पौडला होता निश्चित. दुबईमध्ये सध्या युद्धजनक परिस्थिती चालू आहे. कोणत्याही खडतर परिस्थितीमध्ये कसं जगायचं आणि कसं टिकायचं हे आम्हाला शिकवणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असलेल्या शिवजयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देतोय प्रतीक. मोर सुंदर नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, मोर सुंदर नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, कोकिळा सुंदर गाते म्हणून आपण का खिन्न व्हायचं. तुलना करत बसायचं नसतं कधी, तुलना करत बसायचं नसतं कधी, प्रत्येकातच काहीतरी वेगळं असतं. असंच वेगळेपणाने जगणारे आणि जगविणारे राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. खरं तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा, इतक्या तेजस्वी ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिली काही शंका अलीकडे येऊ लागते. तर खरं तर ज्या मातीमध्ये आपण राहतो ती माती नेमकी कशी, खरं तर ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा. महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या इलेतराचा शक्तीच्या पहिलेतराचा महाराष्ट्र, माती धुमसणाऱ्या तेजमय करंडकाचा कुमकुमचा इथे सुरत घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादीच्या तटातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या, जगदंबा पोर उरात घेऊन घोंगवणाऱ्या वादळाचा नव्हता स्वधर्माचा अभिमान की स्वराज्याचा स्वाभिमान. कसदिल एवढ्यांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता. अशाच वेळी एक लोक गुमला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, जे झोपले ते काडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले, आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावे श्रींची इच्छा दौडू लागली, भूमिपतीची शर्यती उडू लागल्या, आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं. आज आपला सह्याद्री आसमानाची स्पर्धा करायला निघालाय तो उगीच नाही. पहिल्यांदा कित्येक मावळ्यांनी स्वतःला या सह्याद्री खाली गाडून घेतलं, तेव्हा कुठं आज आपला सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला निघालाय. या सह्याद्रीची सैर करणं कुण्या ऐरागैरेचं काम नाही. या सह्याद्रीची सैर फक्त तिघेच करू शकतात, एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. जाता जाता छत्रपती शिवराय औरंगजेबाला सांगून गेले, अरे औरंगजेब, आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणारीची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. जय शिवराय.